नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला शिवसेनेच्या गोटातून एक अतिशय मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का बसलेला आहे. आमदारांच्या अभूतपूर्व अशा बंडाच्या नंतर आता खासदारांनी सुद्धा बंडाचं निशाण फडकावलंय का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. कारण आज 12 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर येते. नव्या गटाच्या प्रतोदपदी राहुल शेवाळे यांची निवड होण्याची शक्यता आहे. हेमंत गोडसेही नव्या गटात जाणार असल्याचं कळतंय. त्यामुळे उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख, यांना एक मोठा धक्का बसलेला आहे. कारण शिवसेनेचा 12 खासदार आता स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे आमदारांपाठोपाठ खासदारांनी सुद्धा आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलेला आहे. दरम्यान नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे नव्या गटात जाणार असल्याचं कळतंय. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, नेमकं काय घडतंय? खासदारांसोबत एक बैठक झाल्याचं कळतंय आणि या बैठकीला 12 खासदार होते असंही कळतंय. काय माहिती आहे नेमकी? विलास, खरं तर मोठा धक्का हा शिवसेनेला म्हणावा लागेल. याचं कारण असं आहे की शिंदे गटासोबत गेलेल्या 40 आमदारांनंतर खासदार नेमकी काय भूमिका घेणार, या खासदारांचं नेमकं काय होणार, असे सगळे प्रश्न उपस्थित केले जात असताना एक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. खरं तर शिवसेनेच्या 12 खासदारांचा एक नवा गट जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि हा 12 खासदारांचा नवा गट जो आहे तो आता उद्या लोकसभेच्या अध्यक्षांना भेटणार असल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. आणि या खासदारांच्या नव्या गटाच्या प्रतोद आणि गटनेते पदावर देखील राहुल शेवाळे आणि भावना गवळी यांची नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या 12 खासदारांनी या पत्रावरती सही देखील केलेली आहे आणि आज दुपारी जी बैठक झाली त्या बैठकीला देखील हे 12 खासदार जे होते ते उपस्थित होते. ज्यामध्ये जी नावं समोर आलेली आहे त्याच्यामध्ये सूत्रांकडून जी नावं समोर आली आहे त्यामध्ये शिर्डीचे सदाशिव लोखंडे आहेत, नाशिकचे हेमंत गोडसे आहेत, नांदेडचे हेमंत पाटील आहे, राजेंद्र गावित आहेत, संजय मंडलिक आहे, एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आहे, श्रीरंग बारणे आहेत, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, कृपाल तुमाने आणि भावना गवळी या 12 खासदारांची नावं जी आहेत ती समोर आलेली आहे. आणि हे सगळे 12 खासदार उद्या लोकसभेच्या अध्यक्षांकडे जातील आणि त्यांना आपल्या या सगळ्या एका नव्या गटाचं पत्र जे आहे ते देतील. आणि सूत्रांकडून ही देखील माहिती मिळते आहे की उद्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते देखील उद्या दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे आणि हे सगळेजण उद्या त्यांची एक महत्त्वाची एकत्रित बैठक पार पडेल आणि हा गट भाजपसोबत जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यापूर्वी देखील नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना एक माहिती दिली होती की जर भाजपसोबत गेलं नाही तर निश्चितपणे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येणं अशक्य असेल किंवा या ठिकाणची कामं करणं असेल ही सगळी केंद्राच्या माध्यमातून होतात. त्यामुळे केंद्राची मदत आवश्यक असणार आहे आणि भारतीय जनता पार्टी हा शिवसेनेचा नैसर्गिक युती त्यांच्याबरोबर होती, ती युती कायम असावी अशा प्रकारचं मत जे आहे ते सगळ्या खासदारांचं आहे अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली होती. आणि अगदी तसंच आता होताना पाहायला मिळतंय. हे सगळे 12 खासदार जे आहेत ते आता शिंदे गटासोबत जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि निश्चितच, आणि असं जर झालं तर एक प्रकारे शिवसेनेचे लोकसभेमध्ये सुद्धा 12 वाजतील कदाचित, जर हे 12 खासदार निघून गेले. कारण इकडे जवळपास 40 आमदारांनी बंडाचं निशाण फडकावलं आणि तिकडे 12 खासदार जर गेले तर शिवसेनेच्या समोरच्या अनेक अडचणी वाढणार आहेत. शिवसेना नेतृत्वासाठी अतिशय कसोटीचा हा काळ म्हणावा लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार शिवसेनेचे तब्बल 12 खासदार वेगळा गट स्थापन करणार आहेत आणि ते शिंदेंच्या सोबत जाणार असल्याचं कळतंय. शिवसेना नेतृत्वाच्या समोर एक मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. शिंदे गटामध्ये कुठले खासदार जाणार आहेत एक नजर टाकूया. केवळ 40 आमदार नाही, आता खासदारांनी सुद्धा बंडाचं निशाण फडकावलंय का, हा प्रश्न आहे. कारण श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदेचे चिरंजीव, कल्याण डोंबिवली मधले ते खासदार आहेत. मुंबई दक्षिण मध्यचे राहुल शेवाळे सुद्धा त्या गटात सामील झालेले आहेत. हिंगोलीचे हेमंत पाटील, बुलढाण्याचे प्रतापराव जाधव, रामटेकचे कृपाल तुमाणे, यवतमाळ वाशिमच्या भावना गवळी, मावळ लोकसभा मतदारसंघातले खासदार श्रीरंग बारणे, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, हातकणंगले इथले धैर्यशील माने, शिर्डीमधले सदाशिव लोखंडे, नाशिकमधले हेमंत गोडसे आणि पालघरमधले राजेंद्र गावित
या 12 जणांनी आता वेगळा गट स्थापन करणार असल्याचं कळतंय आणि शिवसेना नेतृत्वाच्या समोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह. मला आश्चर्य वाटतं, एवढंच सांगतो. आज महामहिम राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला निर्देश दिले होते सगळ्यांना. अर्थात आमच्या खासदारांची बैठक झाली होती आणि मुर्मूंना मतदान करा असं सांगितलं. सगळ्या खासदारांनी येऊन साहेबांच्या आदेशाचं पालन केलंय आणि मतदान केलंय. आता त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी पुढ्या सोडल्या जातात. आता कोणीतरी म्हणाले एवढे गेले तेवढे गेले, आकडे त्यांची बैठक झाली. मला कल्पना नाही या सगळ्या गोष्टींची, पण असं कोणीतरी बैठक घेते आणि आकडे सांगितले जातात, तेव्हा माझी विनंती एकच राहील की नुसते आकडे सांगून का महाराष्ट्राला कळू दे ना कोण चौदा आहेत ते. एक गोष्ट अशी आहे की मी मीटिंगला जाण्यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलेलं होतं की आमच्या रोज मीटिंग होता, कारण आमच्याकडे लोकशाहीची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे शिंदेसाहेब आमच्याशी नेहमी चर्चा करत असतात. तशीच चर्चा आज सुद्धा झाली आणि त्याच्यामुळे अशा ज्या काही बातम्या येतात त्याच्यामध्ये फारसं तथ्य काही नाही. कारण मी अधिकृत तुम्हाला सांगतो की आमच्या नेहमी मीटिंग होत असतात आणि ह्या मीटिंग पक्षाच्या मीटिंग असतात. त्याच्यामुळे त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत तिथं कोणाला यायला अलाउड नसतं आणि काय घडलं हे सांगायला अलाउड नसतं. आमची चर्चा होते, ही पक्ष बांधणीच्या संदर्भात चर्चा नेहमी चालू असते. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी कुठली विकास कामं करायची ह्याच्या संदर्भात चर्चा चालू होते. तशीच चर्चा आज सुद्धा झाली. बातमी दिल्लीतून आहे. संजय राऊत यांच्याकडे सुद्धा आता शिवसेना खासदारांची बैठक सुरू असल्याचं कळतं. या बैठकीला विनायक राऊत, राजन विचारे, प्रियंका चतुर्वेदी पोहोचलेले आहेत. शिंदे गटातील खासदारांच्या विरोधक आता रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक घेत आहेत आणि या बैठकीला जी संख्या आहे त्यावरून लक्षात येत आहे की खासदारांच्या मध्ये सुद्धा आता उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यातले राज्यसभेचे हे 2 खासदार आहेत. चतुर्वेदी आणि संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत, तर राजन विचारे आणि विनायक राऊत हे लोकसभेचे खासदार आहेत. तर केवळ 2 खासदार आता लोकसभेचे तिथं पोहोचलेले आहेत. एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्यासोबत 12 खासदारांनी उपस्थिती लावली बैठकीला अशी माहिती समोर आल्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत मैदानात उतरलेत. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिलाय. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी आता विराजमान झालेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाला आव्हान दिल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख पदाला मात्र हात लावला गेलेला नाहीये. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड, उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नाहटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आधी सरकार खालसा झालं, त्यानंतर खासदारांची बैठक आणि आता पक्ष संघटनेवर सुद्धा दावा एक प्रकारे केलेला आहे आणि पक्ष प्रमुख पद सोडलं तर बाकी सगळी पदं नवी कार्यकारिणी त्या पदासह एकनाथ शिंदेंनी आज जाहीर केली. आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ही नवी कार्यकारिणी नेमकी कशी आहे. बघा, दीपक केसरकर नवे प्रवक्ते असतील, रामदास कदम शिवसेनेचे नेते असतील, आनंदराव अडसूळ यांना सुद्धा नेतेपद देण्यात आलेलं आहे. तर यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे यांना उपनेतेपद देण्यात आले. तानाजी सावंत, विजय नाहटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांना उपनेतेपद देण्यात आले. एकनाथ शिंदेंना शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली असली तरी शिंदेंना तसा अधिकार आहे का, हा प्रश्न निर्माण झालाय. न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे का? शिवसेना मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेनुसार आहे का? नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचा एकनाथ शिंदेंना अधिकार आहे का? शिवसेनेच्या घटनेत नेमक्या काय तरतुदी आहेत?
शिवसेनेचे कट्टर समर्थक असणाऱ्या रामदास कदम यांनी आज पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिलाय. रामदास कदमांनी आपण पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवलं. यात रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा केल्याचं उद्धव ठाकरेंना म्हटलंय. त्याचप्रमाणे रामदास कदमांनी राजीनामा देण्यामागील कारणंही पत्रात सांगितली आहेत. दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती, मात्र शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळालं, असं म्हणत रामदास कदम यांनी आपल्या पत्राचा सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली आहे. कसं आहे की मला रामदासबाईंशी बोलायला लागेल, कारण त्यांनी अजून मला ऑथराईज केलेलं नाही प्रवक्ता म्हणून. मी शिंदे गटाचा प्रवक्ता आहे. शिंदे गटाचा म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा प्रवक्ता आहे, ज्याचं नेतृत्व शिंदे साहेब करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वतीने मी बोलू शकेन. रामदासबाई हे आमचे कोकणाचे नेते आहेत, त्यांची हकलपट्टी कोण करू शकत नाही. तो स्वाभिमानी असतो कोकणचा मनुष्य. त्यांनी निश्चितपणे राजीनामा दिलेला असणार याची मला खात्री आहे. शिवसेना नेता विनायक राऊत माझ्यासोबत आहेत. थेट त्यांची चर्चा करू. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. रामदास कदमांनी आज म्हटलं आहे की मी शिवसेनेचं नेतेपद सोडलेलं आहे, माझं ऐकलं जात नव्हतं. बरं झालं, परस्पर इडापिडा टळलेली आहे. मागच्या 2 वर्षापासून शिवसेनेशी पूर्णपणे संपर्क त्यांनी सोडला होता. राष्ट्रीय कार्यकारिणीला सुद्धा रामदास कदम यांना आमंत्रित केलं होतं, पण त्यावेळेला सुद्धा ते आले नव्हते. 1 महिन्यापूर्वी पुन्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना निरोप पाठवला होता येऊन भेटा म्हणून, ते आले नाही. आणि आत्ता इतरांची कुठे शरणागती पत्करत असताना केवळ आणि केवळ काहीतरी कोणतं खापर फोडायचं उद्धव साहेबांवर, म्हणून हा रचलेला कुभांड आहे. आम्ही त्यांना किंमत देत नाही. कानावर तर सगळीच माहिती आहे, अगदी मिनिट टू मिनिट आम्हाला सगळी माहिती मिळते. अगदी जेवणातले पदार्थ कोणते असतात त्याचे फोटोसुद्धा ते पाठवतात आम्हाला जेवत असताना. पण दुर्दैवाची घटना अशी आहे की बऱ्याच खासदारांवर केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून दबाव टाकले जातात. त्यांना कैचित पकडलं जाते, कोणत्या तरी इन्क्वायऱ्या बसवण्याची धमकी दिली जाते, नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवू अशी धमकी दिली जाते. दबाव तंत्राचा वापर करून ज्या पद्धतीने खासदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जातोय ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भावना गवळींना मागच्या 2 वर्षापासून ईडीच्या कचाट्यामध्ये ज्या पद्धतीने पकडलं गेलेलं आहे, काही नसताना वेगवेगळ्या फक्त ससेमिरा लावायचा, त्यांच्या इतर मंडळींना तुरुंगात टाकायचं, त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे भावना गवळी हवालदिल झाल्या होत्या. परंतु त्यांना आत्ता मात्र असं ऐकिवात येत आहे की भावना गवळींच्या सगळ्या ईडीच्या चौकशा बंद होऊन क्लीन चिट मिळते. खरं खोटं मला माहिती नाही, पण एक मात्र नक्की, आज आल्या होत्या का संसद पक्षाच्या कार्यालयात? नाही, कार्यालयात आल्या नव्हत्या, पण आम्ही सर्वांनाच व्हीप बजावलेला आहे. परंतु एक मात्र नक्की की ज्यांच्यावर ईडीची कारवाई चालू होती ते सर्वजण दिल्लीला शरण गेल्यानंतर ईडीच्या डायरेक्टरना सांगितलं गेलं की इनका फाईल बंद करो. नवी दिल्ली जर्नलिस्ट शिव तिवारीसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रपती पदासाठी आज मतदान पार पडलं. लोकसभेतील खासदार आणि राज्यातील आमदारांनी निवडणुकीसाठी मतदान केलं. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात या पदासाठी मुख्य लढत आहे. एनडीएच्या द्रौपदी मुर्मूंना 70% मतदान मिळण्याचा विश्वास एनडीएसह राज्यातील शिंदे भाजपच्या आमदारांनी व्यक्त केला. या निवडणुकीचा निकाल येत्या 21 तारखेला लागणार आहे. भाजप आमदार आणि खासदारांचं संख्याबळ पाहता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. राज्यातील सत्तांतरापासून महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गटात यांना त्या कारणामुळे वाद होत असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रपती पदाच्या मतदानाच्या वेळी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना विधान भवनात आणण्यासाठी खास बसची व्यवस्था करण्यात आली. मात्र याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामना रंगला. सोमवारी राष्ट्रपती पदाच्या मतदानासाठी सत्ताधारी शिंदे समर्थक आणि भाजपच्या आमदारांना आलिशान बसमधून विधान भवनाच्या परिसरात आणण्यात आलं होतं. मतदानावेळी दगाफटका होऊ नये म्हणून भाजप आणि शिंदे गटानं ही काळजी घेतली होती. खरं तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी पक्षाकडून व्हीप जारी केला जात नाही. मात्र त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटतील असा दावा सत्ताधारी भाजपकडून करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राज्यातील सत्ताधाऱ्यांना आमदारांना बसमधून आणण्याची वेळ का आली असा खोचक सवाल विरोधकांकडून विचारण्यात आला होता. त्या लोकांची मतं फुटायला लागली. ते लोक बसमध्ये सगळे आमदार आणतात आहेत, ते तुम्ही सगळे पाहतात आहे. कोणाला भीती आहे, कोणाला मतं फुटण्याची भीती आहे, हे चित्र आपणच मला प्रश्न विचारणाऱ्या त्या पक्षाचे आमदार कसे बसमध्ये एकत्रित आणले जातात आहेत, कसं त्यांना सिक्युरिटी दिली जाते आहे, आणि म्हणून ज्यांचे मतं फुटतात ते दुसऱ्यावर आरोप करतात, हे चित्र आपण आता पाहतोय. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधकांची मतं फुटल्याची आठवण भाजप प्रदेशाध्यक्षांनी करून दिली. आमची पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक नेत्याची काळजी करते. त्यांचं मुंबईत राहणं कुठे, त्यांचं जेवण, ते येणार कसे, आणि त्यामुळे ज्या पार्टीला आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आणि आमदारांना सांभाळता येत नाही म्हणून तर मतं फुटतात, त्यांनी यांना बसमधून आणावे लागतात असं म्हणणं म्हणजे हास्यास्पद आहे. पंतप्रधान महोदयांची अशा सूचना होत्या की या ऐतिहासिक क्षणामध्ये एकही आपलं मत एनडीएचं फुकट जाता कामा नये, आणि त्या दृष्टीने आम्ही 2 दिवस याची काळजी घेतलेली आहे आणि आम्ही योग्य काळजी घेऊ की एकही मत फुकट जाणार नाही. गेल्या 1-2 महिन्यातील राज्यातील राजकीय घडामोडी पाहता आमदारांची बसवारी वाढल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला राज्यसभा आणि मग विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी सर्वच राजकीय पक्षांनी मतं फुटू नये म्हणून आपापल्या पक्षाच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. तसंच त्यांना बसमधून मतदानासाठी विधान भवनात आणलं गेलं होतं. पण सगळी खबरदारी घेतल्यानंतरही काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटली होती. आमदारांची ही बसवारी इथेच थांबली नाही. विधान परिषदेच्या मतमोजणीनंतर शिवसेनेतील शिंदे समर्थक आमदार बसमधून सुरतला गेले. त्यानंतर स्पेशल विमानानं गुवाहाटी वाया गोवा असा प्रवास केला. विधानसभा अध्यक्ष निवड आणि बहुमत प्रस्तावाच्या वेळी देखील भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. आणि हीच बसवारी राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर एका भीषण अपघाताची बातमी मध्य प्रदेशातून ही बातमी आली आहे. इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाची बस पूल तोडून नर्मदा नदीत कोसळली आहे. या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झालाय. धार जिल्ह्यातल्या खलघाट इथं ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक पोहोचलं असून मदत कार्य तिथं सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यानं अनेक प्रवासी वाहून गेल्याची भीती वर्तवली जाते. इंदूरहून ही बस महाराष्ट्रातल्या अमळनेरकडे येत होती. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. अतिशय भीषण असा हा अपघात झालेला आहे. उंचावरून बस खाली कोसळली. नदीमध्ये पाण्याचा मोठा प्रवाह होता आणि या प्रवाहामध्ये बस काही अंतर वाहूनसुद्धा गेल्याचं कळतं आहे. पाणी जास्त असल्यामुळे काही मृतदेहसुद्धा वाहून गेल्याचं कळतं आहे. अपघातामध्ये आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या एसटी महामंडळाच्या मोठ्या अपघातांवर आपण एक नजर टाकूया. बघा, खलघाट एसटी महामंडळाच्या अपघातामध्ये मुंबई गोवा महामार्गावर सावित्री नदीत कोसळली होती बस. एसटी सावित्री पूल दुर्घटनेमध्ये 40 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 2 ऑगस्ट 2017ला ही घटना घडली होती. 31 ऑक्टोबर 2019ला पोलादपूर महाबळेश्वर महामार्गावर आंबेनळी घाटात एसटी कोसळलेली होती. अपघातात एसटीमधील 27 प्रवासी जखमी झाले होते. तर 31 मार्च 2021 रोजी दापोली केळशी इथं उटंबर मुंबई एसटीला अपघात झाला. एसटी बसमधील सुमारे 25 प्रवासी जखमी झाले होते. मध्य प्रदेशातील एसटी बस दुर्घटनेत अमळनेर तालुक्यातील 5 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत अमळनेर तालुक्यातील पिळोदा इथल्या निंबाजी पवार यांचाही मृत्यू झालाय. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. निंबाजी पवार मध्य प्रदेशात इंदूर इथं त्यांच्या मुलाला भेटायला गेले होते. मुलाची भेट घेतली आणि ते सोमवारी गावी परतत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. निंबाजी पवार यांच्या नातेवाईकांसोबत
आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय. तर या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेकांच्या घरामधला करती माणसं गेलेली आहेत. या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अगदी 12 जणांचा आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय. पिळोदाच्या निंबाजी पवार यांच्या मृत्यूची बातमी पोहोचताच गावावर शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला, अश्रूंचा बांध फुटला. कारण घरातला करता माणूस गेल्यानंतर त्यांच्यावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलाय. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.